गोल्ड व्हॅल्यूवर असोसिएशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष. पंढरपूरमध्ये कार्यशाळा घेण्याचे अशा पद्धतीने ठरवलं की पंढरपूर तालुका सोडून इतर तालुक्यामध्ये आता डीसीसी बँकेने जी गोल्ड हे चेकिंग झालं त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात फेक गोल्ड आढळले. त्यामुळे आमच्या व्हॅल्यूर लोकांना ट्रेनिंग मिळावं म्हणून इथे गोल्ड व्हॅल्युएशन कार्यशाळा गोल्ड व्हॅल्यूर असोसिएशन महाराष्ट्र राज्य इंडियन बुलियन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आयोजित केली आहे. त्यामध्ये आमच्या व्हॅल्यूर लोकांना हे गोल्ड बरोबर बँकांचे जी आपण करार करतो ते करार कशा पद्धतीने असावे त्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन झालेलं आहे. मी डॉक्टर पुरुषोत्तम काळे, मी व्हॅल्युअर असोसिएशन आमचं गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन महाराष्ट्र याचा मी सध्या अध्यक्ष आहे आणि माझे इतर पदाधिकारी हे माझे उभे आहेत. आम्ही व्हॅल्युएशनच्या क्षेत्रामध्ये आहोत आणि बँकांमध्ये जे लोक दागिने गहाण ठेवतात ते गहाण ठेवायला आलेले दागिने व्हॅल्युअरकडनं तपासून घेतले जातात आणि त्याच्या समोर बँका त्यांना काही पर्सेंटेजमध्ये ग्राहकाला पैसे देतात. ही मूळ पद्धत आहे. आता त्या आमचं असोसिएशन हे अशासाठी स्थापन झालेलं आहे की कित्येक प्रकारे चांगल्या प्रकारांनी फेक दागिने मार्केटमध्ये आलेले आहेत आणि हे फेक दागिने आम्ही कळत नाही इतके बेमालूमपणे बनवलेले आहेत आणि ते दागिने व्हॅल्युअरनी जर चुकून ठेवण्याचे म्हणून दिले दाखवले तर त्याच्यासमोर बँकांनी जर पैसे दिले तर बँका व्हॅल्युअरकडनं भरून घेतात. कित्येक वेळेला असं होतं की BIS असा छापा मारलेला असतो, हॉलमार्क असतो, त्या आंधळ्यावर विश्वासावर व्हॅल्युअर हा आमचा किंमत करतो आणि त्या किमतीच्या समोर बँका त्याला पैसे देतात पण दुर्दैवाने भरडला जातो व्हॅल्युअर आणि इतके अल्प मोबदला मिळतो बँकांकडनं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं करा की एखाद्या माणसाने 10 लाख रुपयाचं व्हॅल्युएशन केलं, बँकेने त्याला 7 लाख रुपये दिले तर त्या 10 लाखाच्या समोर बँका त्यांना 300 रुपये फक्त देतात. 300 रुपये. कस्टमर ज्या वेळेला व्हॅल्युअर जर चुकला जाणून बुजून, मी शब्द परत नीट वापरतो, तर आमचं असोसिएशन त्याला पाठीशी घालत नाही. पहिली गोष्ट. पण दुर्दैवाने एक बँक अशी ऑपरेट झालेली आहे की त्या बँकचा हाच उद्देश आहे की बँकांना फसवणं आणि व्हॅल्युअरला फसवणं. ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. जेन्युइन कस्टमर असतो तो फसलाय त्याला व्हॅल्युअर सांगतो. तर आम्ही बँकांना एवढ्या सूचना केल्या की फेक दागिने परत दिले जाणार नाही. का बँका पाळत नाही? हा बोर्ड सुद्धा साधा लावत नाहीत बँका. काय होतं तुम्हाला मी सांगतो. फॉर एक्झाम्पल ह्या ग्रस्तांनी फेक दागिने आणले, मी तपासून बँकेच्या मॅनेजरला सांगितलं की हा दागिना फेक आहे, तर मॅनेजरनी तो दाबून ठेवायला पाहिजे. मॅनेजरनी तो परत देता कामा नये. मॅनेजर स्वतःला अडचणीत न येणार तो दागिना यांना परत देतात, हा दुसऱ्या बँकेत जातो. आता मी सुटलो पण दुसऱ्या बँकेतला व्हॅल्युअर अडकतो त्याच्यात. त्याला जर नाही कळलं तर ही गँग आहे मोठी, की कुठेतरी हे थांबायला पाहिजे. फार मोठा व्यवहार याच्यामध्ये होतो. संबंध हिंदुस्थानामध्ये जवळजवळ 6,000 कोटीचा व्यवहार आहे बँकांमध्ये डिपॉझिट केलं जाणार सोनं. इतका प्रचंड व्यवसाय आहे. बरं, बँका दर महिन्याला व्याज खात आहेत. व्हॅल्यू आमच्यासारखं दुकान आहे, भरतबाई सारखं यांची दुकानं आहेत. आम्हाला असे काही छान दागिने दाखवतात, आम्हाला ते कळतं नशिबाने कारण आम्ही त्यातले पारंगत आहोत. तर सगळेच तेवढे पारंगत असतील असं नाही.